हॅलो फ्रेंड्स, आज आपण कॅनरी मेलनचा ज्यूस कसा बनवायचा हे बघणार आहोत. त्यासाठी एका भांड्यामध्ये मी इथे गूळ काढून घेतला आहे आणि गुळामध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलं. इथे पाण्यामध्ये व्यवस्थित असा गूळ मिक्स करून घ्यायचा आहे आणि थोड्या वेळाकरता तसंच राहू द्यायचं. त्यानंतर एका वाटीमध्ये मी थोडंसं दूध घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये 2 स्पून कस्टर्ड पावडर ॲड करणार आहे. व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची यामध्ये. त्यानंतर आपण इथे आता कॅनरी मेलनला कापून घेणार आहोत. याला बरोबर मधोमध असं कापून घ्यायचं आहे. याच्या आतमध्ये बिया असतात, तर त्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत, म्हणून याला मधोमध कापून घ्यायचं कधी पण. त्यातल्या बिया मी इथं काढून घेते आता. आणि याच्या आतमधला जो हा गर आहे, हा गर आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत. व्यवस्थित गर काढून घ्यायचा आहे. आणि त्याचा ज्यूस बनवून घ्यायचा आहे. बघा, व्यवस्थित ज्यूस मी इथं बनवलेला आहे. असा एका कढईमध्ये मी इथे थोडंसं दूध घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण जे कस्टर्ड पावडरचं मिल्क तयार केलं होतं ते मी इथं ॲड केलं आहे. दुधाला व्यवस्थित थोडंसं घट्टसर होईपर्यंत इथे हलवायचं आहे. त्यानंतर थोडंसं दुधाला थंड होऊ द्यायचं आहे. गॅसवरून काढून घ्या. थंड होऊ द्या दुधाला व्यवस्थित आणि त्याच्यामध्ये इलायची पावडर ॲड करा. इलायची पावडर व्यवस्थित अशी मिसळून घ्यायची याच्यामध्ये. त्यानंतर याच्यात आपण जो ज्यूस तयार केला आहे कॅनरी मेलनचा, तो आपण याच्यात घालणार आहोत. घालून हलवून घ्या व्यवस्थित. आणि यात आपण गुळाचं पाणी ॲड करून घेणार आहोत. व्यवस्थित मिक्स करून घ्या. अतिशय हेल्दी असं हे ड्रिंक आहे. तुम्ही उन्हाळ्यामध्ये हे ज्यूस करून पिऊ शकता. हेल्दी आणि अतिशय छान लागतो हा. गरमीमध्ये जास्त करून हे प्रेफर करतात. असा आपला कॅनरी मेलनचा ज्यूस इथे तयार आहे. अगदी सोप्या पद्धतीने इथे बनवला जातो आणि यामध्ये मी सब्जा ॲड करते. 1 चमचा दोघांमध्ये मी सब्जा ॲड केला आणि वरतून थोडीशी टूटी फ्रुटी टाकणार आहे. त्यानंतर त्यामध्ये मी आईस क्यूब टाकणार आहे. दुपारच्या वेळी छान असा हा मिल्कशेक आपण घेऊ शकतो उन्हाळ्यात. नक्की करून बघा तुम्ही पण घरच्या घरी. एकदा ट्राय करून पद्धतीने आणि लवकर बनेल असा हा आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली पण आहे आणि रेसिपी आवडली असेल आमची तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व्हिडिओला. रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.